मुंबईला आधीची गुजरातचीही राजधानी म्हणवणाऱ्या प्रतापराव जाधवांवर कारवाई होणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। मराठी माणसांची तुलना पहलगामच्या दहशतवाद्यांशी केल्यामुळे भाजपवाल्यांनी माफी मागावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे। गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत नाहीये। गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच आमच्या शेजारी असणारा आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता पूर्वीचा, त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकमध्ये होतो। मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात आणि म्हणून त्यांनी काही फक्त जय गुजरात नाही म्हटलं, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आणि मला वाटतं याच्यामध्ये काही चुकीचं नाही। आणि अगोदर हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। अनेक लोकांचे जर मागच्या क्लिप तुम्ही यूट्यूबवर जाऊन पाहिल्या तर अनेक लोकांनी ते तसं म्हटलेलं आहे, पण उद्धव ठाकरेला हे कोणी विचारलं नाही। प्रतापराव जाधव यांनी वक्तव्य केले की मुंबई ही गुजरातची राजधानी होती। हेच आता कुठच्या पक्षात आहेत बघा, आणि ते पक्ष कारवाई होणार का। पण दुसरं म्हणजे आता त्यांचे नेते आपण पाहताय जे गद्दार गँगचे ते जय गुजरात पुण्यामध्ये म्हटलं, म्हणजे कुठे काय चाललंय। आज भाजपने मराठी माणसाची तुलना ह्या पाकड्यांबरोबर केलेली आहे। म्हणजे किती मराठी माणसांबद्दल, किती महाराष्ट्राबद्दल द्वेष भाजपच्या मनात आहे बघा। जे पहलगामचे अतिरेकी भाजपच्या देखरेखीत आले, जे पकडू नाही शकले त्या अतिरेक्यांना, त्यांची तुलना, त्या पाकड्यांची तुलना महाराष्ट्राबरोबर तुम्ही करता। खरं तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे, पण महाराष्ट्राचा खरा दुश्मन हा भाजपा आहे हे आज कळलेलं आहे।